आपला अनेकदा काही कारणांनी मूड जातो. कधी लक्षात येईल असं कारण नसताना पण उगीचच बोर होतं. तर काही खास झालं नसेल तरीही मनाचा सूर मस्त लागलेला असतो. भावनांचं असं खालीवर होणं आपण अनेकदा अनुभवतो, जे अगदी सामान्य असतं. पण टोकाची उत्तेजित अवस्था आणि अतिअवसादात्मक स्थिती म्हणजे मॅनिया किंवा डिप्रेशन हे जेव्हा बराच काळ असतं, तेव्हा ते केवळ सामान्य मूड स्विंग्सपेक्षा वेगळं असतं. बायपोलर पर्सनॅलिटी डिसऑर्डर असा एक मनोविकार ज्याचं व्यवस्थापन संपूर्ण आयुष्यभर करावं लागतं. ज्याप्रमाणे एखादा हृदयरोग किंवा मधुमेहासारखा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी नेहमी औषधं घ्यावी लागतात, त्याप्रमाणे बायपोलर डिसऑर्डरसाठी देखील दीर्घकालीन वैद्यकीय मदत लागत असते. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउंसलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. बायपोलर डिसऑर्डर हा एक मूड डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये सामान्य अवस्थेमध्ये होणाऱ्या आनंदापेक्षा किंवा दुःखापेक्षा अति जास्त उन्माद किंवा अति जास्त अवसाद दिसून येतो. अर्थातच इतर मानसिक आजारांप्रमाणे याही मानसिक आजाराचं मूळ कारण नक्की माहितीच नाही. तरी आनुवंशिकता हे अनेक कारणांपैकी एक असू शकतं. म्हणजे आई किंवा वडिलांना जर हा आजार असेल, तर त्यांच्या मुलांना बायपोलर डिसऑर्डर होण्याची शक्यता 20% अधिक असते. त्याशिवाय बायपोलर असलेल्या व्यक्तींच्या मेंदूची कार्य करण्याची पद्धत वेगळी असते. मेंदूमध्ये स्रवल्या जाणारे रसायनं जी आहेत, त्यांच्यातले बदल कारणीभूत असू शकतात. किंवा मेंदूमध्ये जे ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर जे असतं, त्यातल्या व्हाईट मॅटरची घनता या रुग्णांमध्ये अधिक असल्याचं दिसून येतं. या कारणांसोबतच काही सामाजिक कारणं पण असतात. म्हणजे लहानपणी झालेले मानसिक आघात किंवा अतितीव्र भावनिक अनुभव ही पण कारणं त्याच्यासाठी दिसून आलेली आहेत. यात दिसून येणाऱ्या लक्षणांच्या नुसार बायपोलर 1 आणि बायपोलर 2 असे 2 मुख्य प्रकार याचे पडतात. बायपोलर 1 मध्ये उन्माद ही स्थिती 2 ते 3 महिने राहू शकते. या उन्माद काळामध्ये त्या व्यक्तीमध्ये प्रचंड ऊर्जा असते, ज्याला मॅनिक फेज असंच म्हटलं जातं. व्यक्ती खूप आवेगपूर्ण वागते, खूप खुश असते, बोलण्यात पण एक वेगळाच आवेश असतो, बोलताना पण जोरात बोलल्या जातो, खूप बोलल्या जातं. झोपेची गरज खूप कमी होते आणि अतिशय कमी झोपूनही त्यांना खूप फ्रेश वाटत असतं. या काळामध्ये व्यक्ती अवास्तव जोखीम घ्यायला पण तयार होते. म्हणजे कारण त्यांना त्यावेळी स्वतःबद्दल खूप ग्रेट वाटत असतं. म्हणजे ज्याला एक इल्युजन ऑफ ग्रँडिओस असं वाटत असतं. म्हणजे स्वतःबद्दल आपण खूप महत्त्वाचे आहोत, खूप श्रीमंत आहोत असा भ्रम असतो. म्हणजे अगदी पंतप्रधान पदासाठी तेच कसे योग्य आहे, असे त्यांना वाटू शकतं. अत्यंत महत्वाकांक्षी भ्रामक कल्पनांवर त्यांना विश्वास असतो. पण ही मानसिक अवस्था धोकादायक असते कारण या अवस्थेमध्ये एखादं कठीण काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणीच थांबवू शकत नाही, असा विचार असतो. मग त्या विचारामध्ये आवेगपूर्ण, चुकीचे, धोकादायक किंवा काहीतरी गैरकृत्य त्यांच्या हातून घडण्याची शक्यता असते. बायपोलर असलेल्या व्यक्तींच्या मनामध्ये जे विचार असतात, ते अति जास्त तर असतातच, पण अतिवेगाने पण असतात. त्यामुळे सतत चालणारे, सुसंगत नसणारे, अनियंत्रित विचार दिसतात. मग अतिक्रियाशील होतात. एकाग्रतेमध्ये अडचण जाणवते. प्रचंड प्रमाणात सुचणाऱ्या कल्पना आणि स्वतःच्या क्षमतेवर वाटणारा अवास्तव विश्वास यातून अनावश्यक गोष्टींवर उधळपट्टी करणं, भलत्या ठिकाणी व्यावसायिक गुंतवणूक करणं, बेपर्वाईने वाहन चालवणं, नवीन मोठं घर घेऊ शकतो म्हणून आहे ते घर विकून टाकणं, जे संपत्ती आहे म्हणून मोठं काहीतरी करायचं, काहीतरी धोकादायक ॲडव्हेंचरस करणं, नोकरीच्या ठिकाणी आततायीपणाने राजीनामा देणं, भावनेच्या भरात एखाद्याशी लग्न करून टाकणं, वाद झाल्यावर घटस्फोटाची भाषा करणं, असं उन्मादाच्या भरात कुठलंही अतार्किक वर्तन जे होण्याची शक्यता खूप असते. मग ह्याच्या जोडीला कधी देवाधर्माच्या खूप मागे लागलं जातं. अति जास्त मद्यसेवन किंवा गैरप्रमाणात, अति प्रमाणामध्ये लैंगिक क्रियांमध्ये गुंतणं असं देखील दिसतं. उन्मादाच्या या काळामध्ये या व्यक्तीच्या सुरक्षेची काळजी घेणं म्हणजे त्याच्या कुटुंबियांना खूप आवश्यक असतं. कारण त्या उन्मादाच्या भरामध्ये त्यांच्या हातून सामाजिक चौकटीच्या बाहेर असणारं वर्तन देखील घडू शकतं, ज्याची परिणिती चांगली होत नसते. आणि शिवाय त्या व्यक्तीच्या जीवाला, आरोग्याला, संपत्तीला, प्रतिष्ठेला देखील हानी पोहोचू शकते.
या आजाराचं दुसरं टोक म्हणजे दीर्घकाळ चालणारं डिप्रेशन, अवसादाची स्थिती. या काळात खूप उदास, निराश असं त्यांना वाटत राहतं. लक्ष एकाग्र होत नाही. पटकन थकवा जाणवतो, एकटेपणा जाणवतो. कशात काहीच अर्थ उरलेला नाही, जीवनातच काही राम उरलेलं नाही, अशी भावना दाटून आल्याने आयुष्य संपवण्याचा देखील विचार येतो. अशी लक्षणं बायपोलर 1च्या डिप्रेसिव्ह अवस्थेत दिसून येतात. बायपोलर 2 हा सुद्धा एक कॉमन मनोविकार आहे. पण त्याचं निदान पटकन होत नाही. कारण डिप्रेशननंतर पुन्हा डिप्रेशन दिसून येतं. पण 2 डिप्रेशनमध्ये असणारा जो मॅनियाचा काळ आहे, तो खूप कमी वेळ असतो. त्याला हायपोमॅनिया म्हटलं जातं. यात व्यक्ती खुश, एनर्जेटिक असते, पण बायपोलर 1 मध्ये जशी असते, तशी अतिउन्मादाच्या अवस्थेत नसते. व्यक्ती अवास्तव रिॲलिटीमध्ये न राहता सामान्य राहू शकते. मग बायपोलर असलेल्या व्यक्तीवर उपचार करता येतात का? तर हो. पण औषधांनी आजार नाहीसा होत नाही, पण त्या आजाराची म्हणजे त्या मनोविकारांची लक्षणं काबूत ठेवता येतात. मनोविकार तज्ञ व्यक्ती मॅनियामध्ये आहे की डिप्रेशनमध्ये आहे यावर, तसंच दोन्ही अवस्थांचा जो मधला काळ आहे त्यावर अशी वेगळी औषधं देतात. त्यामुळे नियमित तपासणी ही करत राहावीच लागते. औषधांच्या साहाय्याने व्यक्ती सामान्य अवस्थेत आल्यावरती कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी सारखी मानसोपचार पद्धत, समुपदेशन यांचीही मदत घेतली जाते. बायपोलर असलेल्यांना म्हणजे सीबीटीच्या जोडीला बायोरिदम ही एक खास थेरपी दिली जाते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा एक रिदम असतो, म्हणजे एक लय असते. ती बायपोलर व्यक्तीची जरा गडबडलेली असते आणि त्यामुळे म्हणजे ह्या थेरपीमध्ये त्या व्यक्तीला ठराविक वेळेला झोपणं, व्यायाम करणं, ठराविक वेळेवर पौष्टिक जेवण जेवणं, अभ्यास करणं, ऑफिसचं काम करणं, स्ट्रेस कमी करणं हे असं सांगितलं जातं. म्हणजे त्याने खूप शिस्तीत टाईमटेबल दिनक्रम पाळण्याची सक्ती त्यांच्यावर असते, सुट्टीच्या दिवशी देखील. असा रिदम कारण शरीरासोबत मनावरही प्रभाव टाकत असतो. बायोरिदम थेरपीमुळे शरीरातलं जे अंतर्गत घड्याळ आहे, म्हणजे ज्याला सर्कॅडियन सायकल म्हटलं जातं, जे सूर्यासोबत आपलं चालणारं शरीराचं घड्याळ, ते व्यवस्थित चालतं. शरीरातील विविध मानसिक, शारीरिक आणि वर्तनाचं जे बदल आहेत, ते या थोड्या सर्कॅडियन सायकलमुळे त्यांच्या लक्षणांची ती तीव्रता कमी होते. बहुतांश मानसिक आजारावरची औषधं ही त्यांची लक्षणं कमी करण्यासाठी असतात. त्यामुळे औषध घेऊन बरं वाटतंय असं जेव्हा होत असेल, तेव्हा हे आवर्जून लक्षात ठेवायला पाहिजे, की तो आजार गेलेला नाही. लक्षणं कमी झालेली आहे, जी औषधांचाच प्रभाव आहे. म्हणजे औषधं जर बंद केली, तर पुन्हा त्रास उद्भवू शकतो, कारण आजार गेलेलाच नसतो. त्यामुळे आपल्या मनाने औषधं बंद करायला नकोत. हे प्रत्येक मनोविकार ज्यांच्याकडे आहे कोणा व्यक्तीला त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. यात अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना सायको एज्युकेशन देणं. घरच्या इतर व्यक्तींना बायपोलर रुग्णाशी वागणं, त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांना कमीत कमी स्ट्रेस निर्माण होईल असं वातावरण ठेवणं, रेग्युलर ट्रीटमेंटसाठी नेणं, चेकअप करणं हे आवश्यक आहे आणि त्याची जाणीव त्यांना करून देणं गरजेचं आहे. अर्थात मानसिक विकार असलेल्या व्यक्तीसोबत सतत राहणारी घरातल्या इतरांची चिडचिड होऊ शकतेच. त्यांनाही मानसिक थकवा येतो आणि जे अत्यंत साहजिक आहे. कारण कितीही शांत राहून समजून घेण्याचा प्रयत्न केला, तरी कधीतरी त्यांचेही पेशन्स संपतातच. आपल्याच व्यक्तीचा कदाचित रागही येऊ शकतो, कंटाळा येऊ शकतो, पण अर्थातच ते क्षणिक असतं. तेव्हा मानसिक आजार असलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्याची काळजी घेता घेता आपण आपलंही मानसिक स्वास्थ्य हरवू नये याचे प्रयत्न इतरांनी आवर्जून करावे लागतात. मानसिक विकारांमध्ये बायपोलर हा एक असा विकार आहे, की ज्याचं व्यवस्थापन हे कायम करावं लागतं. तेव्हा जर ती व्यक्ती आपलं औषध-पाणी नियमाने करत असेल, तर तिला आपलं आयुष्य अतिशय सामान्य पद्धतीने म्हणजे नोकरी, शिक्षण, मुलं-बाळं, लग्न हे सगळं म्हणजे पूर्ण संसार अगदी इतर सामान्य लोकांसारखा यशस्वीपणे करता येतो. पण त्याच्यासाठी प्रयत्न सोडून चालत नाही. तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा. कुणाला पर्सनली पाठवला तर त्यांना कदाचित वाटेल, की आम्हाला का पाठवला? ग्रुप्सवर शेअर करा, म्हणजे बरेच जण वाचतात. आणि जर ह्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. चॅनेलचा उपयोग असेल तर थँक म्हणायला विसरू नका की. सो स्टे ट्यून्ड. थँक्स फॉर वॉचिंग.